काय चित्रा, जमतंय ना? का मिठाच्या ऐवजी साखर आणि साखरेच्या ऐवजी मीठ असं चाललंय? काय चाललंय? काय नाही अरे, थोडी गंमत करत होतो चित्राची. अच्छा, सर ये ना, बस ना. चल. चित्रा, अगं काय केलंयस नाश्त्यासाठी? कोळाचे पोहे केलेत. कोणाचे? कोळाचे पोहे केलेत. नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण कधी खाल्ले नाहीयेत. कोळाचे पोहे. काय 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 चाललंय? नाना, कोळाचे पोहे केलेत नाश्त्यासाठी. हा, कधी खाल्ले नाहीत हो पण. कारण अरे केलेच नाहीत आपण. अरे कोकणातला खास पदार्थ आहे. अरे मला जाम आवडतो. अच्छा 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 अच्छा, वेंगुर्लेकर साहेबांसाठी केलेत. काय रे मनोज, आम्ही असं ऐकलं होतं की तुम्हा दोघांमध्ये मोठं भांडण झालंय म्हणून, पण इथे तर लाड चाललेले आहेत. नाही, तसंच काही नाहीये. हो का? चित्रा, हा म्हणतो तसंच काही नाहीये, काही लाडबीड चाललेलं नाहीये, तर नको देऊस त्याला पोहे. नाही नाही. काय मनोज, काय तुझी एक परीक्षा घेऊ का? म्हणजे एवढे आवडतात ना कोळाचे पोहे, सांग बरं कसे करायचे. हा, नाना, तुमच्यासारखं त्यालाही स्वयंपाकातलं सगळं जमतं. हो का? अरे वा, म्हणजे काय 100 पैकी 50 मार्क तिथेच मिळाले. हे असं नाही, पण सांग 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 कसे करायचे सांग. अहो सोपं आहे. कसं? कसं आहे, मस्तपैकी नारळाचं दूध काढायचं. छान दाट असलं पाहिजे. चिंचेचा कोळ करण्यासाठी तो पण असा दाट असला पाहिजे. मग त्यात गूळ घालायचा आणि मिरची कोथिंबीर वाटून लावायची. मग भिजवलेले पोहे त्यात मिक्स करायचे आणि वरून हिंग जिरं तूप अशी फोडणी द्यायची. तयार कोळाचे पोहे. आणि मग खायचे ना? अरे वा वा वा, तोंडाला पाणी सुटलंय. वा 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 चित्रा, वा. काय वेंगुर्लेकर साहेब, जमतंय ना?